शिरोळ शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने निर्बीजीकरणाची परवानगी दिली आहे. ॲनिमल वेलफेअर बोर्डाच्या निकषानुसार शहरात व्यापक स्वरूपात मोहीम राबवून 100% निर्बीजीकरण क्रमप्राप्त होतं. मात्र निर्बीजीकरणातूनही अर्थकारण करणाऱ्या शिरोळ पालिकेच्या आरोग्य विभागाला उद्दिष्ट गाठता आलेलं नाही आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून देखील शिरोळ शहरात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम निष्फळ ठरली असून शहरात भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी व्हावी आणि भटक्या कुत्र्यांच्या आणि लहान पिल्लांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी शहरवासियांच्यातून होते आहे. शिरोळ शहरातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सुरू केली होती. या मोहिमेचा ठेका मर्जीतील ठेकेदाराला दिला आणि लाखो रुपये खर्च करून कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाल्याचे दावे करण्यात आले होते. मग तसं पाहता ही मोहीम यशस्वी झाली असेल तर शिरोळ शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होणं गरजेचं होतं. मात्र तसं काही झालं नाही. उलट भटक्या कुत्र्यांची संख्या पण वाढली आणि कुत्र्यांच्या पिलांची संख्या पण मोठ्या प्रमाणात शहरातील सर्व भागातून दिसून येते. मग कुत्र्यांचं निर्बीजीकरण झालं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांच्या पिलांची संख्या शहरात कशी असा सवाल नागरिकांच्या मधून उपस्थित होतोय. मग निर्बीजीकरणाच्या नावाखाली केलेले लाखो रुपये कोणाच्या घशात गेले असा सवाल नागरिक करतायत. दरम्यान शिरोळ पालिकेनं शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबवताना केंद्र सरकारच्या ॲनिमल वेलफेअर बोर्ड आणि ॲनिमल बर्थ प्रोग्रामचा निकष पालिकेने पायदळी तुडवला आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्यामधून होती आहे. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संदीप अडसूळ.